Hello to all students. Today we have to see the next point after the superposition of wave. Superposition of wave, in our last lecture we have to study that. Superposition of wave means दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव जेव्हा एकमेकांमधून क्रॉस होतात, एकाच कॉमन पॉईंटमधून क्रॉस होतात, क्रॉसिंग विथ इच अदर, ॲट दॅट मोमेंट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड त्यांना एक ओन डिस्प्लेसमेंट जी आहे ती मिळते. ॲट दॅट मोमेंट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट आपण हे सांगतोय. ते पण एक त्याला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव म्हणतो. सुपर इम्पोज होतात म्हणजे ते एकमेकांना क्रॉस करतात किंवा इंटरफरन्स होतं त्या दोन वेव्समध्ये. तर आता त्याच्या पुढचा पॉईंट आहे बाय युझिंग the principle of superposition of two waves, that is amplitude of resultant wave produced due to superposition of two wave. तर याच्यामध्ये आता आपल्याला amplitude of resultant wave काढायचं आहे. म्हणजेच काय, ते कशामुळे प्रोड्यूस होतील? amplitude due to superposition of two wave. तर याच्यामध्ये बघा मी एक पॉईंट सांगितलेला आहे, कन्सिडर टू वेव्ह हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. तर आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड ए काढण्यासाठी बाय युझिंग सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह प्रिन्सिपल त्याचा बेस वापरून ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, टू वेव्हच कन्सिडर केले पण त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम असेल बट डिफरंट इन ॲम्प्लिट्यूड. लेट अस सी, लेट दीज वेव्स डिफर बाय फेज फाय. ओके, तर यामध्ये दोन आपण इक्वेशन्स वापरणार आहोत. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं आपल्याला इक्वेशन ऑफ वेव्ह जे आहे त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये वापरलेला आहे, इक्वेशन ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह किंवा सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हमध्येच आपण बघितलेलं आहे. जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात, ज्याची ॲम्प्लिट्यूड वेगळी आहे आणि फ्रिक्वेन्सी सेम असलेलं आपण इक्वेशन्स पण पाहिलेत. समजा मी दोन वेव्हफॉर्म्स काढून दाखवते. तर हा एक वेव्हफॉर्म आहे आणि हा एक वेव्हफॉर्म आहे. हा आपला फर्स्ट वेव्हफॉर्म अँड दिस इज सेकंड वेव्हफॉर्म. या दोघांची आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट वेव्हफॉर्म जो आहे त्याची आपल्याला ॲम्प्लिट्यूड जी आहे ती काढायची. हा आपला फर्स्ट आहे केस, ज्याला आपण y1 म्हणूया, आणि हा आपला y2 आहे. आता हा y1 इथून स्टार्ट झाला, इथून मेन पोझिशन पासून. समजा प्रत्येक वेळेस दोन्ही पण वेव्ज क्रेस्टला क्रेस्टच क्रॉस करतील किंवा ट्रफला ट्रफच क्रॉस करतील असं नाही. समजा हा आपण सपोज करूयात हा असा आहे, एक साइन वेव्ह सारखा आणि एक दुसरा कॉस वेव्ह सारखा. दोन्ही सुद्धा जेव्हा सुपर इम्पोज होतील त्यावेळेस आपल्याला काहीतरी एक रिझल्टंट मिळेल, रिझल्टंट वेव्हफॉर्म मिळेल. ओके, दिस वन इज रिझल्टंट वेव्हफॉर्म. या रिझल्टंट वेव्हफॉर्मची ॲम्प्लिट्यूड जी आहे दॅट इज ए आपल्याला काढायचं. किती डिस्प्लेसमेंट होईल या दोन्हीमुळे, दोन्ही वेव्हफॉर्म जेव्हा एकमेकांना सुपर इम्पोज होतील, क्रॉस होतील, त्यावेळेस त्याची आपल्याला काय काढायची आहे, ॲम्प्लिट्यूड काढायची. पण यामध्ये बघा, हे तर दोघांची सुद्धा आपण काय म्हणलेलं आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम असणार आहे. दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम पिरियड इज सेम बट ॲम्प्लिट्यूड इज डिफरंट. मग ॲम्प्लिट्यूड डिफरंट दाखवण्यासाठी त्याचा दोघांचा फेज जो आहे बघा, हा वेगळा फेज आहे, खालून आपण दाखवले म्हणजे याचा फेज डिफरन्स वेगळा येईल. त्या फेज डिफरन्ससाठी वी हॅव टू कन्सिडर दॅट फॉर द डिफरंट इक्वेशन वी हॅव टू यूज हिअर डिफरंट फेज डिफरन्स दॅट इज फाय. एका इक्वेशनमध्ये आपण फाय घेतलाय. बाय युजिंग वेव्ह इक्वेशनचा वापर आपण इथं करणार आहोत. तर बघूयात काय आहे. याच्या पुढचा मी पॉईंट जो आहे तो लिहिते बोर्डवर. दिस इज अ मॅथमॅटिकल फॉर्म. नाव आफ्टर दिस वन आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे, पण रिझल्टंट वेव्ह काढायचं असेल तर सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह जे आहेत ते पाहिजेत. मग ते ट्रान्सवर्स असू शकतात किंवा लॉन्जिट्युडनल सुद्धा असू शकतात. तर याच्यामध्ये बाय युझिंग सुपरपोजिशन ऑफ वेव्ह प्रिन्सिपल आपण त्याचा वापरायचा आहे. देन अकॉर्डिंग टू दिस वन y1 आपल्याला माहिती इक्वेशन काय आहे, a1 साइन ओमेगा टी, a1 साइन ओमेगा टी, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे y2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी. आता बघा याच्यामध्ये ओमेगा म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आपण म्हटले सेम फ्रिक्वेन्सी, पण ह्यांची ॲम्प्लिट्यूड वेगळी दाखवण्यासाठी वी हॅव टू यूज हिअर फेज डिफरन्स दॅट इज ओमेगा टी प्लस फाय. याला आपण म्हणू शकतो एखादं इक्वेशन द्या किंवा न द्या, इक्वेशन नंबर 1 किंवा 2. आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड जर आपण सेपरेट इथं काढू शकत नाही कारण की ते इक्वेशनच्या आतमध्ये, मग आपल्याला रिझल्टंट काढण्यासाठी काय करावं लागेल, रिझल्ट काढण्यासाठी या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. मग ॲडिशन केल्यानंतर बघा y इज इक्वल टू y1
प्लस y2, y1 y2ची ॲडिशन केली म्हणजे आपल्याला रिझल्टंट काढायचं त्यासाठी. ॲडिशन केल्यानंतर y1ची व्हॅल्यू इथं पुटअप करूया त्या इक्वेशनमध्ये. a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन in bracket omega t plus phi. Then after this one here नेक्स्ट पॉईंट इज, इथं जागा थोडीशी कमी पडत असल्यामुळे मी परत एकदा रफ करून पुढचा स्टेप लिहिते. तर बघा इथंपर्यंत समजला का? तर बाय युजिंग सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, यामध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये जो वेव्ह इक्वेशन काढला होता प्रोग्रेसिव्ह, त्याचे इक्वेशन्स आपण वापरलेले आहेत सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे. दॅट इज y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी, y2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी ह्या दोघांचं आपण ॲडिशन केलेलं आहे. y इज इक्वल टू y1 प्लस y2. y1ची व्हॅल्यू इथं आपण दिलेली ती या इक्वेशनमध्ये पुटअप केली. दॅट इज a1 साइन ओमेगा टी प्लस y2ची व्हॅल्यू काय a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. नेक्स्ट स्टेप, we know that identical equation of sin a plus b. sin a plus b काय आहे हे आपल्याला माहिती आहे का बघा. sin a plus b इज इक्वल टू काय आहे, sin a cos b प्लस cos a sin b. असं आपलं इक्वेशन आहे. sin a cos b plus cos a sin b. This is identical equation of sin a plus b. By using this equation, कुठल्या इक्वेशन मध्ये वापरायचं जिथं आपण y इज इक्वल टू y1 आणि y2 चे व्हॅल्यू दोन्ही पुटअप केलेत, ते मी परत एकदा इथे लिहिते. कुठली व्हॅल्यू, a1 sin ओमेगा टी प्लस a2 sin ओमेगा टी प्लस फाय. ओके, तर याच्यामध्ये y इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टीची व्हॅल्यू कशी असणार, ॲज इट इज a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. याची व्हॅल्यू आपण पुटअप काय करणार, बाय युजिंग दिस इक्वेशन साइन a प्लस बी या फॉर्म्युल्याचा वापर करणार आहे या इथं व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी. a2 ॲज इट इज साइन ओमेगा टी प्लस फाय साठी आपण काय घेणार आहोत, इन ब्रॅकेटमध्ये काय येईल, साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस, बघा काय आहे, कॉस ए आहे, तर कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय असं आपण लिहू शकतो. देन मी काय केलं आहे, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. याच्यासाठी ओमेगा टी म्हणजेच काय असणार आहे, ए असेल, फाय म्हणजेच काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानुसार आपण फॉर्म्युला जो आहे तो लिहिलेला आहे. नेक्स्ट स्टेप, त्यानंतर पुढे असेल y इज इक्वल टू काय येईल, a1 साइन ओमेगा टी ॲज इट इज प्लस पुढे काय येईल, a2 साइन ओमेगा टी. a2 ने आपण काय करूयात, आतमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊयात a2, कारण की ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लिकेशन आहे म्हणून. a2 साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस a2 ने ह्याला पण मल्टिप्लिकेशन करूयात, a2 कॉस ओमेगा टी इंटू, आता इथे a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. हे बघा काय केलं बघा, आपण याने मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. a2 जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेतलेला आहे. यामध्ये साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी हे दोन व्हॅल्यूज आपण काय करूयात, सेम असल्यामुळे कॉमन काढून घेऊयात. तर ही स्टेप असू दे, मी वरचे दोन स्टेप रफ करते. काय सांगितलं ह्यामध्ये बघा, y इज इक्वल टू काय आहे, पुढचा स्टेप a1 इथं जो सांगितलेला आहे दिस वन a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन ओमेगा टी. याच्यामध्ये साइन ओमेगा टी दोन्हीकडे कॉमन आहे, सेम आहे, म्हणून
वी हॅव टू कन्सिडर इट इज अ कॉमन. मग कॉमन काढल्यानंतर पुढे काय येईल बघा, y इज इक्वल टू इन ब्रॅकेटमध्ये लिहूयात a1 प्लस कॉमन बाहेर काढूयात, त्याला सोडून ज्या व्हॅल्यू राहतात ते लिहूयात a1 साइन ओमेगा टी एकदाच लिहायचं, तर रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिले a1 प्लस a2 इंटू कॉस फाय आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल साइन ओमेगा टी प्लस त्यानंतर काय प्लस पुढची व्हॅल्यू ॲज इट इज a2. आता इथं कॉस ओमेगा टी आहे, तुम्ही पहिल्यांदा साइन फायची व्हॅल्यू लिहू शकता, नंतर कॉस ओमेगा टी लिहू शकता, कारण की आपण ऑलवेज वी हॅव टू कन्सिडर साइन व्हॅल्यू फर्स्ट आफ्टर दिस वन कॉस व्हॅल्यू. पुढे मागे लिहिलं तरी चालतं, कारण की दोघांमध्ये फक्त मल्टिप्लिकेशन आहे. y इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप y इज इक्वल टू काय येणार बघा, तर y ची व्हॅल्यू लिहिण्याच्या आधी वी हॅव टू पुट अप. आता इथं दोन व्हॅल्यूज आपल्याला कन्सिडर करायचे, पुट अप करायचे. दॅट इज a1, मी दोन स्टेप रफ करते पुढचे. a1 पुट a1 प्लस a2 cos phi इज इक्वल टू ॲज a cos थीटा. काय कन्सिडर करा a cos थीटा. ह्याला वाटलं तर इट इज अ इक्वेशन नंबर 1. अँड नेक्स्ट इज a2 sin phi we have to consider as a sin theta. This is equation number 2. बघा काय केलंय a1 plus a2 cos phi we have to consider as a काय समजा a cos theta, a2 sin phi as a sin theta consider करा. Put up these two values, equation number 1 and equation number 2 in above equation. हे दोन्ही सुद्धा जेव्हा आपण पुढच्या वरच्या इक्वेशन मध्ये पुट अप करू त्यावेळेस y इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा, y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय येईल a cos theta into sin omega t प्लस a2 sin phi ची व्हॅल्यू काय येणार आहे, a2 sin ची व्हॅल्यू काय सांगितली मी a sin theta प्लस cos ओमेगा टी. सॉरी प्लस नाही आहे इथे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, cos ओमेगा टी. देन दिस इज अ, हा फॉर्म्युला कशाचा सांगतोय बघा बरं, a cos थीटा इंटू साइन ओमेगा टी प्लस a sin थीटा इंटू कॉस ओमेगा टी. हा फॉर्म्युला कशाचा आहे, आत्ता सांगितलं होता कुठला, साइन a प्लस बीचा. a म्हणजे काय आहे इथं, वी हॅव टू कन्सिडर ॲज ओमेगा टी. b म्हणजे काय आहे, थीटा आहे. तर त्यानुसारच आपण इक्वेशन लिहिलेले आहेत बघा. मग आपण इथे लिहू शकतो साइन a प्लस बी म्हणजेच काय, a म्हणजे ओमेगा टी, b म्हणजे थीटा. साइन तर आपल्याला माहिती आहे ॲज इट इज आपण घेणार आहे, आणि a हा कॉन्स्टंट दोन्हीकडे सेम असल्यामुळे वी हॅव टू कन्सिडर वन टाइम a साइन थीटा. मग इक्वेशन काय येईल आपला, y इज इक्वल टू बाय युजिंग आयडेंटिकल इक्वेशन साइन a प्लस बी, त्याच्यानुसार त्या इक्वेशनला आपल्याला कसं लिहिता येईल, कसं रिप्रेझेंट करता येईल, y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस थीटा. ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज आवर थर्ड इक्वेशन and this is a resultant equation of wave. हा रिझल्टंट इक्वेशन आहे. इथं आपला ॲम्प्लिट्यूड अजून पूर्णतः आपण काढले नाही आहे. हा रिझल्टंट इक्वेशन ऑफ वेव्ह झालेला आहे. ह्याला तुम्ही इक्वेशन नंबर 3 म्हणू शकता. दिस इज रिझल्टंट इक्वेशन ऑफ वेव्ह. नाउ नेक्स्ट स्टेप बघूयात आपण काय आहे. खालचं मी रफ करते. द रिझल्टंट एम्प्लिट्यूड ए इज गिवन बाय. आता काय करायचं आहे, दोन्हीकडे त्या इक्वेशनमध्ये वरचा जो इक्वेशन आहे इथंपर्यंत आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली. पुढे नेक्स्ट स्टेपला इन इक्वेशन रिझल्टंट जर आपल्याला एम्प्लिट्यूड ए काढायचं असेल तर त्यासाठी इक्वेशन 1 आणि 2 ला काय करायचं आहे, ॲडिंग अँड स्क्वेअरिंग. आता इक्वेशन 1 आणि 2 कुठले होते, मी परत एकदा लिहिते.
त्याची वायची व्हॅल्यू आपली काय आली ती ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन नंबर 1 कुठला होता a1 प्लस a2 कॉस फाय इज इक्वल टू a कॉस थीटा होता. हा आहे आपले इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 2 a2 साइन फाय इज इक्वल टू a साइन थीटा होता. हा आपला इक्वेशन नंबर आहे 2. तर याला काय करायचं आहे एम्प्लिट्यूड a काढण्यासाठी वी हॅव टू कन्सिडर अ स्क्वेअरिंग and adding on both sides. बघा दोन्ही बाजूला काय करायचं आपल्याला स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ऑन बोथ साइड्स. मग स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल बघा दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केलं तर इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल हे दोन्ही ॲडिशन हे पण दोन्ही ॲडिशन मग ए स्क्वेअर कॉस थीटा प्लस ए स्क्वेअर साइन थीटा. बघा दोन्हीला पण आपण स्क्वेअर केलंय ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. काय इक्वेशन ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय या पण दोन व्हॅल्यूज आपल्याला ॲडिशन होतील ए कॉस थीटाच्या आणि ए साइन थीटाच्या काय आहेत a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर साइन फाय. इक्वेशन काय याचा पण स्क्वेअर करावं लागेल a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. I will write once again this step here. काढत मी इथे काय आलं आपलं a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस a स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस a2 स्क्वेअर साइन फायचा स्क्वेअर. देन यानंतर पुढचा स्टेप काय बघूया. आता आपल्याला माहिती आहे इथे ए स्क्वेअर जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती असते 1 लिहिलं काय न लिहिलं का काय फरक पडत नाही म्हणजे राहायला फक्त ए स्क्वेअर इज इक्वल टू. पुढचा स्टेप लिहूयात आपण काय आहे इथं बघा पुढच्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे a1 प्लस a2 जो आहे त्याचा आपण असं सेपरेटली करू शकतो किंवा याला आपण ब्रॅकेटमध्ये घालून सुद्धा स्क्वेअर करू शकतो. a1 प्लस a2 कॉस स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर जर असेल तर हा a1 म्हणजे काय असेल a प्लस हा b a2 कॉस फाय हा असणार आहे b a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. दिस इज आयडेंटिकल इक्वेशन ऑफ a प्लस b चा स्क्वेअर. हाच फॉर्म्युला आपल्याला याच्या स्वरूपात लिहायचं आहे a1 प्लस a2 कॉस फायच्या स्वरूपात लिहायचं आहे. कसं लिहिणार बघा a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi, right? Then plus sin a2 square पुढे काय प्लस इथे लिहिते मी a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा झाला याचा ब्रॅकेट. पुढची व्हॅल्यू a2 स्क्वेअर sin square phi as it is. Now here see here a2 square we get common. Cos square phi plus sin square phi is equal to 1. We know that value a square is equal to a1 square plus
2a1 a2 cos phi प्लस a2 ची व्हॅल्यू आपण कॉमन काढू a2 स्क्वेअर, राहिला फक्त काय cos स्क्वेअर phi आणि हे म्हणजे 1 लिहिलं काय न लिहिलं काय काही फरक पडत नाही. नाउ आफ्टर दिस वन नेक्स्ट स्टेप इज a इज इक्वल टू, आपल्याला ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर नाही पाहिजे, फक्त ॲम्प्लिट्यूड पाहिजे. ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह काढण्यासाठी फक्त a काढायचं आहे. a जर a स्क्वेअर काढायचं असेल तर पुढची व्हॅल्यू आपल्याला काय करावं होते, वी हॅव टू कन्सिडर अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस a2 स्क्वेअर. ओके, दिस इज आवर फोर्थ इक्वेशन, ह्याला तुम्ही म्हणा फोर्थ इक्वेशन. and this is we have to calculate amplitude of resultant wave due to superposition of two wave. इथपर्यंत आपण काढलेला आहे. this is a resultant amplitude. Now आफ्टर दिस वन, या इक्वेशन मध्ये हा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो कशावर डिपेंड आहे, ॲम्प्लिट्यूड इज डिपेंड ऑन कॉस फाय व्हॅल्यू. फाय जी व्हॅल्यू आहे डिपेंड्स ऑन फाय व्हॅल्यू, कारण की फेज डिफरन्स हा जो आहे तो वेगळा फेज डिफरन्स दाखवण्यासाठी किंवा रिझल्टंट मिळण्यासाठी वी हॅव टू कन्सिडर अ डिफरंट फेज व्हॅल्यू दॅट इज अ फाय. त्यामुळे ए ची व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड ही कशावर डिपेंड असणार आहे, फायवर डिपेंड असणार आहे. जर फाय चेंज झाला तर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाते, चेंज होते. नाउ सपोज इफ वी हॅव टू कन्सिडर अ फाय इज इक्वल टू 0, जर फायची व्हॅल्यू जर इथं आपण 0 घातली तर cos 0 इज इक्वल टू किती आहे, 0 आहे. त्यामुळे इथं फायची व्हॅल्यू 0 झाली तर cos 0 0, 0चं मल्टिप्लिकेशन 2a1 a2 शी झालं तर ही व्हॅल्यू कंप्लीट 0 होते. रिमेनिंग फक्त काय राहतं, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अंडर रूट मध्ये राहतं. म्हणजेच a इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अशी व्हॅल्यू रिमेनिंग राहील. किंवा फायची व्हॅल्यू जर आपण पाय व्हॅल्यू घातली, पाय ही घातली तर पायची व्हॅल्यू किती असते, 180 असते. cos पाय इज इक्वल टू -1, मग -1 व्हॅल्यू घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲम्प्लिट्यूड जो आहे तो चेंज असा मिळेल. Phi, if we have to consider a phi value is 0, at that moment amplitude is maximum. Amplitude त्यावेळेस कशी असते, resultant amplitude is maximum when phi is equal to 0 असेल तर. If we have to consider phi is equal to 0, एक कंडिशन. A is equal to, मग अंडर रूट मधल्या व्हॅल्यू मध्ये बघा, phi is equal to 0, cos 0 फायची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर cos 0 0 आहे. त्यामुळे इथे येणारी व्हॅल्यू जे a1 स्क्वेअर प्लस a1 2a1 a2 cos इथं 0 म्हणजे 0 आहे, म्हणजे 0चं मल्टिप्लिकेशन 0चं मल्टिप्लिकेशन कुठल्याही व्हॅल्यूला केलं तर ती व्हॅल्यू 0 येते. प्लस a2 स्क्वेअर ही व्हॅल्यू रिमेनिंग राहते. a इज इक्वल टू अंडर रूट, राहिली काय फक्त व्हॅल्यू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अशी राहते. म्हणजे त्यावेळेस मॅक्झिमम फायची व्हॅल्यू 0 असेल तर ॲम्प्लिट्यूड तुम्हाला कसं मिळणार, मॅक्झिमम मिळेल. स्क्वेअर आणि अंडर रूट ही असंही लिहू शकतो आपण, a इज इक्वल टू अंडर रूट a1 प्लस a2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, अंडर रूट आणि स्क्वेअर इट गेट कॅन्सल. नाव वी हॅव टू राईट a इज इक्वल टू a1 प्लस ओनली a2. त्यावेळेस आपल्याला ॲम्प्लिट्यूड कशी दिसते, मॅक्झिमम. ॲट दॅट मोमेंट amplitude is maximum. आणि जेव्हा फायची व्हॅल्यू ही पाय असते त्यावेळेस देर आर आउट ऑफ फेज अँड ॲम्प्लिट्यूड इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम व्हेन फाय इज इक्वल टू पायची व्हॅल्यू असेल. त्यावेळेस आपल्याला दोघांचं ते ॲडिशन होऊन मॅक्झिमम वाढलेली दिसते. पायची व्हॅल्यू जर फायची व्हॅल्यू पाय असेल तर cos पाय इज इक्वल टू किती आहे, -1 आहे. -1 व्हॅल्यू इथं घातल्यामुळे तुम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळते, a1 मायनस a2 चा स्क्वेअर अशी व्हॅल्यू मिळते. स्क्वेअर म्हणजे सबस्ट्रॅक्शन झालं, म्हणजेच ती व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड जो आहे तो काय झाला, कमी झाला. तर इथे तुम्हाला ॲम्प्लिट्यूड जी आहे ती कशी दिसून येते, कमी झालेली दिसून येते. ॲट दॅट मोमेंट ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम.
ओके, हे आपल्याला या इक्वेशनमध्ये सांगायचं आहे. म्हणजेच amplitude it depends on phi value. If phi value changes, then amplitude becomes changes. Okay, up to this point amplitude we have to calculate resultant amplitude of two wave. Then after this one, next point after this one we have to see in our next video